नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. निफ्टी 50मध्ये आपण काल एक डिस्कशन केलेलं होतं. खूप इम्पॉर्टंट डिस्कशन होतं. 22,500 ची ऑप्शन चेनवरती आपण एक लेव्हलला कन्फर्म केलं होतं, की या लेव्हलपासून आपल्याला काय होईल, की मार्केट गॅप अपमध्ये ओपन जर झालं, नाही का, की मार्केटमध्ये काय येईल, पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येईल. या भागांनी पहिल्यांदा ड्रॉप पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतर मार्केटची जी एक बिलो लेव्हल म्हणजे खालच्या बाजूला एक लेव्हल बघितलेली होती, ती म्हणजे 22,200 ची लेव्हल. ओके, 22,200 ला एक हायेस्ट ओआय होता आणि वरती 22,500 ला एक ओआय होता. एक्झॅक्टली काय झालेलं आहे बघा, मार्केटने काय केलंय, या ठिकाणाहून प्रॉफिट बुकिंग म्हणजे सकाळ सकाळ आपल्याला जसं ओपनिंग झालं त्यानंतर मार्केटमध्ये फॉल पाहायला मिळालेला आहे. सरळ सरळ सकाळ सकाळ आपल्याला इथे पुट साईडचे ट्रेड एक्झिक्यूट करता आला असता आणि इथून खूप सारा मस्त असा ट्रेड आपण प्रॉफिट इथे जनरेट केला असेल. आता दुसरा एक छोटासा पॉईंट होता ज्याच्यावरती डिस्कशन केलेलं होतं आपण. ही जी 22,300 ची लेवल होती, 22,293, या ठिकाणी आपण एक डिस्कशन केलं होतं. आपण काय बोललो होतो, की या ठिकाणी मार्केट ब्रेकडाऊन दाखवू शकतं आणि ब्रेकडाऊन दाखवून इथे भरपूर लोक पुट बाय करतील, की मार्केटमध्ये ब्रेकडाऊन झालेलं आहे, आता मार्केट फॉल करायला रेडी झाले. जसं की या ठिकाणी या प्रकारचा डबल टॉप टाईप इथे सिनारिओ दाखवेल आणि त्यानंतर इथून मार्केट तुम्हाला ट्रॅप करेल, कारण 22,200 ला डिमांड आहे आणि हा तुमचा सपोर्ट होता. ओके, सपोर्ट मार्केटने ब्रेक केला, पण या ठिकाणाहून मार्केटने एक्झॅक्टली जसं कालच्याला आपण डिस्कशन केलेलं आहे, एक्झॅक्टली त्याप्रमाणे मार्केटने या ठिकाणाहून काय केलेलं आहे, ऑर्डर्स एक्झिक्यूट केलेल्या आहेत. त्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी स्कॅल्पिंगची व्हिडिओ दिलेली आहे, कशा प्रकारे स्कॅल्पिंग आपल्याला करायची असेल किंवा कसं कन्फर्मेशन घ्यायचं असतं. तर एक्झॅक्टली या स्पॉटला जरी तुम्ही कोणी बाईंग केली असेल किंवा या स्पॉटला बाईंग केली असेल, तर इथून खूप मोठा असा ट्रेड आपल्याला वरच्या बाजूला डील करता आलेला आहे. इव्हन ज्यांना ज्यांना 22,200 वरती डायरेक्टली डिमांड वरती बाईंग ज्यांनी केली असेल, या स्पॉटमध्ये बाईंग केली असेल, त्यांना खूप छान असा इथे प्रॉफिट झाला असेल. आता आम्ही या ठिकाणी 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले होते. पहिला ट्रेड या 5 मिनिटाच्या कॅन्डल नंतर इकडे पुट साईडचा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. याच्यामध्ये पण प्रॉफिट बुक केलेला होता. जो प्रॉफिट आम्ही एक्झॅक्टली या स्पॉट म्हणजे या कॅन्डलमध्ये प्रॉफिट बुक केला होता, जेणेकरून असं एक्सपेक्ट केलं होतं, की इन केस जर मार्केटला इथून मॅनिप्युलेट नाही केलं, इथून डायरेक्टली वरती फेकलं, तर आलेला प्रॉफिट निघून जाईल, म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केला होता. आणि सेकंड गोष्ट होती, की या ठिकाणी एक सी साईडचा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. याच्यावरती मी ग्रुपला या ट्रेडबद्दल जेव्हा प्राइस या पॉईंटला आली, त्यानंतर मी या दोन्ही ट्रेडबद्दल ग्रुपला अपडेट केलेलं होतं. ओके, दोनच ट्रेड आजच्या दिवशी एक्झिक्यूट झालेले आहेत. आता FII आणि DI ची एकदा ऍक्टिव्हिटी बघून घेऊया, एक्झॅक्टली आज काय झालेलं आहे बघा. एकदा बघून घ्या, की DI जे होते, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स जे होते, यांनी काय केलेलं आहे, आज पण मार्केटमध्ये कन्सिस्टंटली बाईंग म्हणजे कन्सिस्टंट आपण जर पाहतोय तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स माल उचलत चाललाय, बाईंग करत चाललाय. आज पण 3,370 करोडची बाईंग या डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी आजच्या दिवशी पण केलेली आहे. दुसरा, फॉरेन इन्व्हेस्टर्स बद्दल आपण जर डिस्कशन करतोय, तर फॉरेन इन्व्हेस्टर्स सडन कन्सिस्टंटली माल सेल करतात. काल सुद्धा फॉरेन इन्व्हेस्टर्सने माल सेल केलेला होता, आजही माल सेल केलाय. जवळजवळ 2,895 करोडचा माल आजच्या दिवशी फॉरेन इन्व्हेस्टर्सनी सेलिंग केलेली आहे आणि बाईंग डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स कडून झालेली आहे. हे रेग्युलर आपल्याला पाहायला मिळते. आता एकदा आपण काय करूया, मार्केटचं अनालिसिस बघून घेऊया, की उद्याच्या दिवशी आपल्याला मार्केटला कसं आणि कशा पद्धतीने डील करायचं. आता बघा, पण पर्टिक्युलरली आता मी परत एकदा मागच्या त्या अनालिसिसकडे जाणार नाहीये. फक्त या इथून एवढ्या अनालिसिसमध्ये मी डिस्कशन करणार आहे. इथून मार्केटमध्ये जी मोमेंटम आली होती डाऊन साईडला, याच्या अकॉर्डिंग काय बघितलेलं आहे आपण, की मार्केटमध्ये कालच्याला ही जी प्रॉक्सिमल लाईन म्हणजे या प्रॉक्सिमल लाईन पासून ड्रॉप डाऊन साईडला एक ट्रेड आपण डिस्कस केलेला होता बघा. पण याची डिस्टल लाईन जी आहे ती कुठेतरी 22,762 ला आहे. एक लेवल या ठिकाणी तुम्ही हे करून ठेवा, 22,662 म्हणजे 22,600च्या आसपासची लेवलच कन्सिडर हे करून ठेवा. म्हणजे 22,762 ही डॉट लेवल आहे, तर हिला तुम्ही मार्क करून ठेवा या ठिकाणी. आणि दुसरी एक लेवल आहे या ठिकाणी आपण जर बोलतोय, तर ही एक 23,000ची लेवल आहे आणि तिसरी जी लेवल आहे दॅट इज 23,300ची म्हणजे 23,300. अशा 3 लेवल आहेत. बट आता आपण एवढ्या 23,300च्या लेवलपर्यंत जाणार नाही आहोत. उद्याच्या दिवशी सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटला काय असेल, की 22,762ची लेवल ब्रेक करणं, त्यानंतर 23,000च्या लेवलपर्यंत येणं. आता काल आपण फिबोनाची रिट्रेसमेंटच्या अकॉर्डिंग अनालिसिस काय पाहिलं होतं, ज्यावेळी इथून एक डाऊन साईडची मोमेंटम आपण हे केली, कॅल्क्युलेट केली इथून इथेपर्यंत. म्हणजे जो काही डाऊन ट्रेंड आहे त्या ट्रेंड मधली ही एक वेव्ह आहे, डाऊन साईडची वेव्ह आहे, ज्याच्यामध्ये आता आपल्याला अपसाईडची वेव्ह पाहायला मिळते. याच्यामध्ये 2 पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. पहिला पॉईंट काय आहे, की डाऊन वेव्हच्या अकॉर्डिंग मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट रिट्रेसमेंटच्या दृष्टीने आपण याला पाहतोय, म्हणजे पुलबॅकच्या दृष्टीने पाहतोय. ओके, आणि दुसरी गोष्ट एक पाहिलेली आहे, की मार्केट ज्यावेळी युटर्न घेतं,
युटर्नच्या वेळी कधीच मार्केट वन वे मूव्ह करून जात नाही किंवा व्ही शेप रिकव्हरी जनरली खूप रेअर करते. ओके, आता जनरली आपल्याला या ठिकाणी काय दिसते, मार्केटमध्ये डायरेक्टली व्ही शेप रिकव्हरी दिसते. बरोबर आहे. आता या व्ही शेप रिकव्हरीचा कुठेतरी हॉल्ट आपण या 22,662च्या लेवल पाशी करतोय. म्हणजे 22,662 पर्यंत आपण काय करूया, कन्सिडर करूया की मार्केटमध्ये एक अपसाइडची रॅली आहे, ज्याच्यामध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 3 कॅन्डल आपल्या ग्रीन कॅन्डल लागलेले, म्हणजे कुठेतरी बुलिश मोमेंटम इथे दाखवत आहे. आता इथून काय करूया आपण, उद्याच्याला जरी मार्केटने गॅप अप ओपन केलं या भागामध्ये, तरी इथून कुठून तरी मार्केटने उद्याची आपण कॅन्डल कुठेतरी रेड साईडची कन्सिडर करूया. कारण काय आहे की इथून 3 दिवसाची मार्केटमध्ये मोमेंटम राहिली, तर या भागातून थोडीशी अशी एक रेड कॅन्डल असे जर आपल्याला पाहायला मिळाली उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस कुठेतरी हॉल्ट कॅन्डल अशी जरी पाहायला मिळाली, तर काय होईल की या ठिकाणी स्ट्रक्चर कसं तरी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनून जाईल बघा, व्ही शेपचं स्ट्रक्चर बनून जाईल. बरोबर आहे. आणि त्यानंतर मार्केट इथे ब्रेक आउट करायचा प्रयत्न करेल. पण या ठिकाणी आपण आता हे जेव्हा स्ट्रक्चर बनवेल त्यानंतर आपण याच्यावरती डिस्कशन तर करूयाच. बरोबर आहे. बट इन केस मार्केटने उद्याच काय केलं की डाऊनफॉल तर आला, त्यानंतर आजच्या सारखी मोमेंटम, जसं डाऊनफॉल तर आला नंतर लगेच मोमेंटम गेली, जर तसं लगेच इमिजिएट करायचा प्रयत्न केला म्हणजे ॲग्रेशन दाखवायचा काम केलं, तर लक्षात घ्या 23,000ची लेवल जी आहे ती खूप इम्पॉर्टंट लेवल आहे आपल्याला इथे. म्हणजे ज्याचा सप्लाय झोन बघा 23,000च्या वरती थोडा कुठेतरी जातो. मी लेवल एकदम प्रॉपरली मार्क करायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजून येतील. इथे 23,051 23,051 ही जी लेवल आहे याच्या वरती आपला स्टॉप लॉस राहणार आहे. बरोबर आहे. 23,051च्या वरती आपल्याला स्टॉप लॉस ठेवून खालच्या बाजूला ट्रेड करायचा प्रयत्न करायचा. आता ही रिट्रेसमेंट काय आहे, तर ही 23,000ची रिट्रेसमेंट म्हणजे 50% रिट्रेसमेंट आहे आणि ही जी रिट्रेसमेंट आहे ही 38% रिट्रेसमेंट आहे. आता याच्यामध्ये कालही आपण त्या मुद्द्यावरती डिस्कशन केलेलंच होतं रिट्रेसमेंटच्या पॉईंटवरती की 38% पासून जर डाऊनफॉल स्टार्ट होते म्हणजे उद्याचे आपण हे एवढीच कॅन्डल बघतोय, इथून त्यानंतर ब्रेकआउट आपण कन्सिडर करतोय, प्रेडिक्ट करतोय. बट असं झालंच नाही. मार्केट जर डाऊनफॉल मध्ये निघून गेलं तर मग मार्केटच्या या डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला स्ट्रेंथ आहे आपण असं कन्सिडर करूया. म्हणजे 90 डिग्रीने फॉल हा होतोय असं आपण कन्सिडर करूया. बट करंटली तरी आपण याच्यावरती डायरेक्टली डिस्कशन करत नाहीये. येणाऱ्या कंडिशनमध्ये मार्केट ह्या सप्लायला वरच्या बाजूला ब्रेक करून 23,000 पर्यंत 23,000ला रीच करताय का किंवा 23,000ला टेस्ट करताय का हे बघूया आपण. त्यानंतरच आपण याच्यावरती डिस्कशन करूया. आता त्यामध्ये डिस्कशन करण्यासारखं काही नाहीये. तर आपण 15 मिनिटच्या छोट्या टाइम फ्रेमवरती आलो. तर छोट्या टाइम फ्रेमवरती आपल्याला सिम्पली समजून जात आहे. त्यासोबत आपण एकदा ऑप्शन चेन वरती कन्फर्म करूयात पॉईंट. ठीक आहे. ऑप्शन चेन वरती आल्यानंतर आता प्लॅनिंग तर तुम्हाला समजलंय, फक्त कन्फर्म करतोय आपण कोणत्या स्पॉटवरती सगळ्यात हायेस्ट आपल्याला बाईंग किंवा सेलिंग पाहायला मिळू शकते. तर इथे बघा ही आहे 13 मार्चची ऑप्शन चेन. 13 मार्चची ऑप्शन चेन आहे म्हणजे पुढच्या एक्सपायरीची ऑप्शन चेन आहे. ह्याच्या अकॉर्डिंग जर पाहतोय तर 22,600ची जी लेवल आहे त्याच्यावरती 29,000चा ओ आहे. म्हणजे तिथे कुठेतरी आपल्याला छोटा मोठा हॉल्ट आपल्याला पाहायला मिळेल. मार्केट तिथे थांबताना पाहायला मिळेल. म्हणजे 22,600 ते 22,700 या दोन लेवलवरती हे ओ आहे आपल्याला बसलेले दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी तिथून आपल्याला रिजेक्ट होताना मार्केट पाहायला मिळू शकतं. बट त्यानंतर जर आपण मार्केटला बघतोय ना तर 22,800ला एक ओ आहे आणि 22,000 डायरेक्टली 23,000 आहे बघा. सगळ्यात हायेस्ट ओ आपल्याला जर पाहायला मिळतोय तर हा 23,000. म्हणजे काय ओव्हरऑल आपल्याला ही ऑप्शन चेन असं सांगतेय की मार्केट करंटली 23,000च्या वरती रेडी नाहीये मुवमेंट करायला. 23,000ला खूप मोठी शॉर्ट कव्हरिंग करावी लागेल, खूप मोठा प्रेशर जनरेट करावा लागेल बाईंगचा. त्यानंतरच मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंग होईल आणि मार्केट नंतर पॉझिटिव्ह चालायचा प्रयत्न करेल. त्यामुळे 23,000 इज द मोस्ट इम्पॉर्टंट लेवल ह्या एक्सपायरीसाठी, करंटली एक्सपायरीसाठी. त्यामुळे 23,000वरती एक लक्ष असलं पाहिजे, 22,600 वरती एक लक्ष असलं पाहिजे, 22,700 म्हणजे 100 पॉईंटच्या त्या लेवल्स आहेतच. बट 22,600 आणि 22,600 ते 700 हा जो एरिया आहे हा एरिया आणि 23,000ची एक लेवल, ह्या दोन ज्या लेवल आहेत किंवा हे दोन जे एरिया आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट एरिया बनतील आपल्यासाठी किंवा महत्वाचे एरिया असणार आहेत आपल्यासाठी. त्यामुळे या दोन लेवलला हे करा आणि त्याची मी मार्किंग तुम्हाला करून दिलेली आहे. 22,662 आणि 22,662 आणि 23,051. आता आपण डिमांड बघूया. इन केस मार्केटने फॉल केला म्हणजे फॉल करायला सुरुवात केली तर तो फॉल कुठपर्यंत करू शकतो, कुठून आपल्याला बाईंग करायचं. जसं की आपण कालच्याला फायनल केला होता 22,200चा पॉईंट, तसं आजच्या उद्याच्यासाठी आपण फायनल करूया. जर गॅप अप येतो गॅप अप येतोय तर बघून घ्या. जर हायेस्ट वाय आपण पाहतोय तर हायेस्ट वाय आपल्याला 22,500च्या लेवलला पाहायला मिळतो. म्हणजे काय की ओव्हरऑल उद्याच्याला मार्केट 22,500च्या बिलो खालच्या बाजूला रेडी नाहीये ट्रेड करायला. म्हणजे मार्केट 22,500 पासूनच अपसाईडला मुवमेंट करण्यासाठी रेडी आहे. आता आपण याच पॉइंट्सला चार्ट वरती कन्फर्म करूया. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय होतंय,
की हा तर पॉईंट आपल्याला कन्फर्म झालेला आहे. 22,762 हा जो काही एरिया आहे म्हणजे 22,700 ते 22,700चा एरिया. त्यानंतर 22,800च्या एरियाला पण बघ, 22,800ला पण एक रिजेक्शन आहे, खूप छान रिजेक्शन आहे. आपण पाहत नाही याच्याकडे पण आहे. 22,798 ते 22,823 ही एक लेवल तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे उद्यासाठी हे 2 पॉईंट खूप झाले, कारण काय ना की या 2 पॉइंट्स मध्येच मार्केट तुमचं रिजेक्शन घेणार आहे. त्यामुळे याच्यावरती 23,000चं काय एक्सपेक्टेशन आपण ठेवत नाहीये. म्हणजे उद्याची मोमेंटम कुठेतरी वरती 1.30% मॅक्स टू मॅक्स आपण कन्सिडर करू शकतो, होऊ शकते. आणि कालची मोमेंटम, आजची मोमेंटम पण किती होती आपली, जवळपास 1% आसपास झालेली. आता फक्त बिलो पॉईंट म्हणजे जर प्राइस खाली येते तर कोणत्या लेवलला आपल्याला बाईंग करायची, तर बघा जर गॅपअप झाला तर आपल्याला सिंपल ही जी लेवल दिसते म्हणजे 22,500ची इथेच लेवल दिसते. मी तिला थोडीशी अपडेट करतो. ही जी लेवल आहे ती कुठेतरी 22,491ची डिजिटल लाईन आहे. 1 हारला जर पाहतोय, 1 हारला पण तिथेच आपल्याला कुठेतरी हॉल्ट दिसतोय थोडासा. तर 50 मिनिट्स वरतीचीच लेवल असणार आहे. थोडंसं कुठेतरी मॅनिप्युलेशन खालच्या बाजूला 22,450 पर्यंतच आहे, हे लक्षात ठेवा. ही मॅनिप्युलेशन लेवल आहे. दिस इज युअर मॅनिप्युलेशन लेवल अँड दिस इज युअर डिजिटल लाईन. ही डिजिटल लाईन आहे. प्रॉक्सिमल लाईन तुम्ही मग इथे कन्सिडर करू शकता. 530 520च्या आसपास तिला कन्सिडर करू शकता. म्हणजे ती हाय रिस्क, लो रिस्क आणि मीडियम रिस्क अशा प्रमाणे डिवाइड होते. त्याची लिंक मी वरच्या आय बटन मध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन एकदा चेक करा की प्रॉक्सिमल लाईनला कसं फायनल करायचं, हाय रिस्क, मीडियम रिस्क, लोअर रिस्कच्या अकॉर्डिंग. एकदा तुम्ही ते चेक करा. तर या ठिकाणी बघा ही डिजिटल लाईन आहे आणि ही मॅनिप्युलेशन लाईन आहे. म्हणजे उद्या इन केस मार्केट गॅप अप करतो, हे जस्ट गॅप अप साठी बोलतोय मी. अदरवाईज गॅप डाऊन झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड करायला जाल तर तिथे मॅनिप्युलेट होऊ शकतं, तिथं फसू शकतात. उद्याच्याला जर मार्केट गॅप अप करतं या 650 किंवा 700च्या रेंजच्या आसपास आणि इथून आजच्या सारखी डाऊन साईडची मोमेंटम जर मार्केट करतंय तर या ठिकाणाहून सेम कंडिशन मार्केट तुम्हाला वरच्या बाजूला जाताना दिसेल. आणि कालच्या सारखे इथे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे स्कॅल्पिंग साठी आपण, मी तुम्हाला 1 मिनिट वरती सांगितलं, वरती आय बटन मध्ये मी तुम्हाला लिंक देतो स्कॅल्पिंगची. ती व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्याच्या अकॉर्डिंग कन्फर्मेशन करा. फक्त हे कन्फर्मेशन तुम्ही कुठेतरी 5 मिनिट्स वरती करा, 1 मिनिट वरती किंवा 3 मिनिट्स वरती जरी केले तरी काही हरकत नाहीये. तिथून पण तुम्हाला एक चांगला मोमेंटम फायनली तर मिळेलच तुम्हाला. ठीक आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी ट्रेड डील करायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्ही जे काही लेवल्स दिले त्याला फॉलो करा, लेवल्सला नोट डाऊन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लेवल्सला तुमच्या चार्ट वरती पहिल्यांदा हे करा, ड्रॉ करून घ्या, जेणेकरून काय होईल की तुम्हाला उद्याचा व्ह्यू समजून येईल. आणि डायरीमध्ये तुमचे पॉईंट्स लिहून ठेवा की कोणत्या पॉईंटला कोणत्या ठिकाणी डिमांड झोन बनलेला आहे आणि त्याच्या मागचे लॉजिक्स काय आहे, त्या ठिकाणचे कन्फर्मेशन्स कसे केलेले आपण, या सगळ्या गोष्टी एकदा बघून घ्या. त्याच्या अकॉर्डिंग मार्केटला डील करायचा प्रयत्न करा. बाकी मी तुम्हाला ग्रुपवरती बाकी डिटेल्स जर पॉसिबल झालं तर मी तुम्हाला तिथे द्यायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, आता मी काल एक हेज पोझिशन बद्दल तुम्हाला दाखवलेलं होतं. तर ती हेज पोझिशन जी आहे बघा, ऑलमोस्ट मी कॅलेंडर स्प्रेड बनवलेला होता. तो कॅलेंडर स्प्रेड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जवळपास 13,000च्या आसपासचा प्रॉफिट बुक झालेला आहे, जो की काल एक 4,000च्या आसपास दिसत होता. बट आज एक्सपायरी असल्यामुळे काय आहे की मार्केटमध्ये मोमेंटम आली, असं वाटलं होतं की कुठेतरी एक 6-5 हजाराच्या आसपासच प्रॉफिट बुक होईल. बट जी मोमेंटम क्रिएट झाली त्याच्यामध्ये खूप छान असा प्रॉफिट बुक झाला ऍट द एंड मध्ये. ठीक आहे, तर आता मी आज काही पोझिशन बनवलेली नाहीये. पोझिशन मी उद्याच्याला दुपारनंतर 12 ते 3च्या दरम्यान बनवेल. 12 ते 3च्या दरम्यान बनवेल ही पोझिशन. कॅलेंडर स्प्रेड बनवेल किंवा आयरन काउंटर बनवेल, दोनपैकी एक बनवेल. बाकी मी त्याच्या व्हिडिओज तर तुमच्यासाठी बनवणारच आहेत. त्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील, जे कोण लोक मोठा फंड घेऊन काम करतात, लाईक 2 लाख 3 लाख 5 लाख असा फंड घेऊन करतात आणि ज्यांना सेफ साईडला काम करायचं त्यांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. जे इंटरेस्टेड आहेत या एवढ्या मोठ्या फंडने काम करणे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्यांच्यासाठी पण व्हिडिओज घेऊन येतो. ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी वर्क घेऊन येतोय. हे ऍडजस्टमेंट असेल, हेजिंग असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये देऊन टाकेल. ठीक आहे, चला धन्यवाद मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.